महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखलं जातं आणि या पुरोगामी महाराष्ट्रामधील दलित स्मशानभूमीचा प्रश्न काही सुटायला तयार नाही। महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये त्या ठिकाणी दलित स्मशानभूमींचा प्रश्न हा प्रलंबित असल्याचा, त्या ठिकाणी अनेक प्रकारचे वाद असल्याचे प्रकार आणि बातम्या तशा प्रकारच्या समाज माध्यमांमध्ये आणि माध्यम विश्वामध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत। मी आता आहे रेणापूर तालुक्यातील गोढाळा या गावी आणि माझ्या पाठीमागं पाहू शकता एक मोठा जनसमूह माझ्या पाठीमागं आहे। गोढाळा गावामध्ये प्रकरण असं आहे की या ठिकाणी गोढाळा गावातील जी दलित स्मशानभूमीची जागा आहे त्यावर काही समाजकंटकांनी अतिक्रमण केल्याचं या ठिकाणी दिसून येते आणि माननीय उच्च न्यायालयाचा स्टेटस कोचा म्हणजे जैसे थेचा निकाल असताना सुद्धा या ठिकाणी ते अतिक्रमण करत असल्याचा दलित समूहाचा आरोप आहे। आजोबा काय सांगाल, एकंदर पार्श्वभूमी काय आहे? दलित स्मशानभूमीची जी जागा नेमकी तुमच्या हक्काची किती आहे? न्यायालयाने किती जागेवर त्या ठिकाणी निकाल दिलेला आहे आणि किती वर्षापासून ही जागा आहे, काय सांगाल? ही जागा जवळजवळ 3 पिढ्यापासून आमच्या नावची आहे हे मला समजतं आहे। हां, कारण काय आमचे आजोबा, आजी, आमचे वडील, आई, माझा एक भाऊ या जागेवर स्मशान केलेलं आहे त्यांचं। असं 3 पिढ्यापासून आमची जागा आहे आणि शासनाने आम्हाला 5 गुंठ्याचा याचा निकाल दिलेला आहे। 2 कोर्टाचा निकाल आमच्यासारखाच लागला आहे, तरी पण हे आम्हाला शासन तयार नाही द्यायला आणि पोलीस स्टेशनचं काम आहे तर ते पोलीस स्टेशनचे लोकसुद्धा याच्याकडे बघायला तयार नाहीत किंवा आम्हाला मोजून द्यायला तयार नाहीत, एवढं आहे। हां, आणि हे 5 गुंठ्याचा निकाल दिला, परंतु ही जमीन 26 आर आहे, याच्यातून 5 गुंठे आम्हाला शासनाने दिलेले आहे। आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे आचार्य सर आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या। सर, तुम्ही राजकीय पक्षामध्ये काम करता, सामाजिक चळवळीमध्ये सक्रिय असता, तुम्ही कसं या प्रश्नाकडे पाहता? खरं पाहिलं तर या महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये फक्त आणि फक्त दलित समूहावरतीच ज्या ठिकाणी दलितांच्या स्मशानभूमी आहेत, या स्मशानभूमीचे प्रश्न भारताला स्वातंत्र्य मिळून किती दिवस झालं, परंतु आजही इथल्या शोषित, पीडित, वंचित समूहातील सर्व गरीब लोकांना अगदी स्वतःला कुठं जाऊन जाळायचं याचे प्रश्न अजूनही या ठिकाणी या व्यवस्थेने सोडवलेले नाहीत। आणि हे प्रश्न सोडवत असताना या भारताचा जर भौगोलिक विचार केला तर भारतातली सर्व जमीन ही आदिवासी आणि दलितांची आहे, आमच्या हक्काची आहे। आत्ताच्या परिस्थितीमध्ये हैदराबाद गॅजेट जे आलेलं आहे त्या गॅजेटमध्ये सुद्धा ठिकठिकाणी आमची गायरानं असतील, आमचे स्मशानभूमीचे विषय असतील, ह्या जागा आमच्याकडे पूर्वजांचे कागदोपत्र आमच्याकडे आता उपलब्ध आहेत आणि त्यानुसार त्या जागेवरती हा आमचा हक्क आमच्या पिढ्यानपिढीचा आहे। मी तुमच्याकडे येतोच, आपल्यासोबत काही महिला आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। मला सांगा की स्मशानभूमीवर हे जे काही अतिक्रमण सुरू आहे, उच्च न्यायालयाचा निकाल असताना सुद्धा बांधकाम सुरू आहे, तर यामुळे काय काय अडचणींना सामोरं जावं लागत आहे दलित समाजाला? आज 3 वर्षापासून आमचा समाज म्हणजे की आमची जागा आहे असं झगडण्याचा प्रयत्न करत आहे आणि ती मुळातच खूप वर्षापासून ती जागा स्मशानभूमीची आहे आणि शासनानं पण कोर्टानं पण निकाल दिलेला आहे की 1 सोडून 3 जागेही निकाल आलेला आहे आणि त्याच्यावर स्टे आणलेला आहे। कोर्टानं स्टे आणलेला आहे, शासनानं त्याच्यावर स्टे आणलेला आहे। स्टे आणलेला असून सुद्धा हे आपले भताने जी कंपनी आहे त्यांनी आपलं स्टे आणलेला असून सुद्धा अतिक्रमण करून त्यांनी आपले घर बांधण्याचा प्रयत्न करतात। तर 5 स्मशानभूमीसाठी 5 गुंठे म्हणून अशी शासनानं दिलेलं आहे, पण 26 आरवर स्टे आणलेला आहे। साधारणतः ज्यावेळेस न्यायालय निकाल देतात तर त्या निकालाची अंमलबजावणी करण्याचं काम हे पोलिसांचं असतं, तर पोलिसांची काय भूमिका आहे? आम्ही तर पोलिसांना तक्रार केली पण पोलिस सुद्धा दखल घेत नाहीत, तरी आमची शासनाला किंवा आपल्या पोलीस शासनाला आमची नम्रतेची विनंती आहे त्यांनी याची बांधकामाची दखल घ्यावी। बरं, अजून एक प्रश्न आहे की 2022च्या वर्षी इथल्या तहसीलदारांना, त्यावेळेस महिला तहसीलदार या ठिकाणी कार्यरत होत्या, तर त्या तहसीलदारांना खोटे नाव लावून हे जागा हडप करण्याचा प्रयत्न केल्यासंदर्भात काही अर्ज फाटे दिल्याची माहिती समजते। तुमच्याशी चर्चा केल्यानंतर ही माहिती मला समजली, त्यावर काय कारवाई झालेली आहे का? त्याच्यावर काही कारवाई झालेली नाही।
बरं, आता याच्या नंतर तुमची काय भूमिका आहे या माध्यमातून तुम्हाला काय आम्हाला जी कोर्टाने निकाल दिलाय आणि जी जैसे थे असा निकाल आहे, तर ती आम्ही घटनेच्या नियमानं किंवा शासनाचा अवमान होऊ नये, जी कोर्टाने न्याय दिलाय त्याचा अवमान होऊ नये, ह्याच्यासाठी आम्हाला पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे की त्यांनी जैसे थे ठेवा. आताच आपण दलित समूहाची बाजू ऐकली, पण त्याने आपल्या सोबत आहे तर त्यांच्याकडून आपण स्टेटस को आहे दोन्ही बाजूनी त्या ठिकाणी नक्की जैसे ते असा निकाल असताना तुम्ही त्या ठिकाणी अतिक्रमण करता असा त्यांचा आरोप आहे. सर, माझी एक अशी मान्य आहे, दलित समाज ओबीसी समाज आपला पूर्ण एक राहावा ह्या हेतूवर मी बोलतो. आमचं त्याचं काहीच नाही. माझी वडिलोपर्जित 188 गट क्रमांक जी ए मध्ये माझी जेवढी हक्कदार, माझ्या हक्काला 7-12 नावं आहेत ऑनलाईन आणि माझ्या हक्काने जमीन माझ्या वडिलोपर्जित आहे ती, त्या जागेमध्ये आमचं स्थलांतर आहे. आजच्या घडीला पूर्वीपासून आहे ती. आमची इच्छा नाही की त्यांना 5 गुंठे जागा भेटावी, आमची इच्छा बिलकुल नाही. त्यांची जागा त्यांना अवश्य मिळावी. आम्ही ह्या हेतूचे आहेत. आता जो त्यांचा आरोप आहे स्टेटस को असताना सुद्धा तुम्ही अतिक्रमण करता त्यावर बिलकुल नाही. कुठं अतिक्रमण आहे? ही घर आजच्या इथं सांगा मला तुम्ही. आजच्या 2022 पासून आमचं भाडण चालू आहे. 2015चे घर आहेत आमची. ही आमचा जागेचा विषयच आहे तिथं, त्या विषयावर आमचं भाडण आहे. बरं, आता ते म्हणतात की एकूण त्यांची जागा 26R म्हणजे कुणाची? 26R माझी आहे, मूळ मालक मी आहे. 26R जागा आमची आहे. त्यांचा रेकॉर्ड दाखवा म्हणा 26R आहे तर. त्यांची ज्या गटात जागा आहे तिथं भेटावी, आम्हाला बंधन नाही त्याचं. त्याच्याबद्दल काय? त्यांची ऐकता दलित समाजाची जागा त्यांची भेटावी, ज्या गटात आहे त्यांनी तिथं मागावी. माझ्या गटात असली तर मिळून जाईल, माझ्या गटात नसली तर मी देऊ शकत नाही ना. बरोबर आहे. ते माझी वडिलोपराची जमीन आहे, ते आमचे दुश्मन नाहीत. विठ्ठल भत्ताने यांच्या नावची 22 गुंठे जागा आहे. त्याच्यात आम्ही 2 जण वारस आहे. ती जागा कुठे गेली आणि कुणाकडे गेली ती मला काढून द्यावी, आणि उरलेल्या जागेत तेली जे कुणा लिहून दिले त्यांच्याकडून त्यांनी 5 गुंठे 4 गुंठे जे असेल ते वापस घ्यावी. त्या जागेत असेल माझं 188 गटामध्ये मध्ये धोंडीराम विठ्ठल भत्ताने यांच्या नावानं 22 गुंठे जागा आहे. मी एक माजी सैनिक आहे, पण मला जागा कुठे आहे? मला जागाच नाही इथं. ती मला जागा सुद्धा मिळाली. तुमचा आरोप असा आहे की जागा तुमची एक प्रकारे हरवलेलीच आहे, की ते जागा नकाशावर काढून द्यावी आणि त्याने कब्जा केला ते काढून मला द्या. मग ह्याचा पाठपुरावा तुम्ही महसूल केलेला आहे. कोर्टात चालू आहे. अच्छा, म्हणजे त्या संदर्भात न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे, चालू आहे. दुसरं भांडण टाकलेलं आहे आम्ही आता. तर आपण पाहू शकता दोन्ही बाजू या ठिकाणी समोर आपल्या आलेल्या आहेत. दलित समाजा समूहाचं असं म्हणणं आहे की पूर्वावर पद्धतीनं चालत आलेली ही दलित स्मशानभूमीची जागा आहे, आणि यांचं म्हणणं असं आहे की वडिलोपार्जित आमची जमीन आहे ते आम्ही देऊ शकत नाही, असा त्यांचा स्टँड आहे. न्यायालयामध्ये जो निकाल लागलेला आहे तर न्यायालयीन लढाई ही चालत राहणार आहे. मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारे कायद्याचं उल्लंघन होणार नाही आणि कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे. कायद्याचं उल्लंघन होणार नाही आणि कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे, अशा प्रकारची मानसिकता या ठिकाणी लोकांची दिसत आहे. विक्रांत शंके, कॅमेरा पर्सन आदित्य वसाळेसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी गोढाळा, रेणापूर.